हेरले येथील पेंढारी गल्लीला दिलेल्या शब्दाची माजी डेप्युटी सरपंच बख्तियार जमादार यांची वचनपूर्ती। हातकणंगले तालुक्यातील हेरले गावातील छत्रपती राजश्री शाहू ग्रामविकास आघाडी यांच्या माध्यमातून अल्पसंख्याकांना 1.5 कोटीचा फंड आणून विकास काम करून सदस्यांनी ज्या ज्या गल्ल्या रोडपासून वंचित आहेत त्या गल्ल्यामध्ये कायमस्वरूपीचे काँक्रिटीकरण रस्ते व अंडरग्राउंड गटारी करून देण्यास सुरुवात केली आहे। यामध्ये उपसरपंच बख्तियार जमादार यांच्या विशेष प्रयत्नातून पेंढारी गल्लीमधील काँक्रीटचे काम पूर्ण करण्यात आले। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आला। यावेळी उपस्थित जवाहर साखर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील, चंद्रप्रभा सोसायटीचे चेअरमन बालेचंद जमादार, माजी सभापती जयश्री कुर्णे, ग्रामपंचायत सदस्य सुशीला परमास, बानुबाई खतीब, उर्मिला कुर्णे, सविता पाटील, शुभांगी चौगुले, अर्जुन पाटील, अमित पाटील, अमीन बारगीर, मुनीर मुल्ला, मनसूर बरगीर, मोहम्मद खतीब, महावीर चौगुले, कुमार इंगळे, सुरेश कदम, पिंटू नारंदेकर, विशाल परमाज, पत्रकार समीर पेंढारी, बापू बहरूपी, महादेव परीट, माजी सरपंच रियाज जमादार, आलमगीर पेंढारी, कलंदर पेंढारी, शोकंत पेंढारी, बाळू पेंढारी, मौला पेंढारी, युसुफ पेंढारी, ताजुद्दीन पेंढारी, शोकंत खतीब, सलीम पेंढारी, इरफान जमादार, अल्लाउद्दीन खतीब, सूरज जमादार, कयूम पेंढारी, अशगर पेंढारी पत्रकार, बालेजान पेंढारी, चंदूलाल पेंढारी आदी लोक उपस्थित होते। पंचांक फंडातून आज हा खडीकरण व भुयारी गटार असा एक कार्यक्रम होत आहे। वास्तविक पेंढर मल्लांना आजपर्यंत राजनीतीमध्ये आम्हाला 100% साथ दिली, 100%। जवळजवळ 92 पासून अण्णा ही कायम गल्ली आमच्याबरोबर राहिली आणि आज बी आणि भविष्यात देखील राहणार, कारण आमचं सगळ्यांचं नातं हे जीवाभावाचं नातं आहे। त्यामुळं हा फंड देखील लागत असताना आज बख्तियारनं असू दे किंवा तुम्ही किंवा आम्ही सगळ्यांनीच मिळून या गावाच्या विकासासाठी जे पाऊल आपण उचललं, इलेक्शनमध्ये आम्ही एकत्र आल्यानंतर देखील आम्ही गप बसलो नाही। त्यांनी एक माणूस आमचा पळवला, सत्ता फक्त घेतली, पण सत्ता घेतली म्हणून काय बदल झाला नाही, पण आम्ही आमचं काम सोडलं नाही। ठीक आहे, लोकांनी आमच्यावर विश्वास दिला आहे, 5 वर्ष आपल्याला कामच करायचं आहे आणि मग लोकांच्याकडे परत पुन्हा आपण त्या पद्धतीनं जायचं आहे। आज अल्पसंख्याकमधनं 1 कोटीचा फंड मला वाटतं ग्रामपंचायतच्या हिस्ट्रीमध्ये एका वेळेला 1 कोटीचा फंड आणणं ही पहिल्यांदाच प्रक्रिया असेल असं मला वाटतं। आणि हे सोडून DPDच्या माध्यमातून असू दे, 25-15च्या माध्यमातून असू दे, ते देखील 75 लाख रुपये देखील मुश्रीफ साहेबांच्या सहकार्यातून आम्ही आता आणलेलो आहे। त्याच्याशिवाय राजूबाबांनी जवळजवळ 1.5 कोटीचा फंड दिला आहे, प्रकाशांनी जवळजवळ 50 लाखाचा फंड दिला आहे। अशा पद्धतीचा हा जवळजवळ 3-3.5 कोटीचा फंड आम्ही गावाच्या विकासासाठी लावला आहे। त्यामध्ये कसलीही अपेक्षा न करता स्वच्छ काम आणि चांगलं आणि पारदर्शक काम। अण्णा कायम स्टेजवर भाषणामध्ये म्हणायचे की मला काय ह्या गावाचं कळत नाही, रस्ते फक्त मधलाच पट्टा कसा होतो, या कडेला आणि त्या कडेला का होत नाही, असं अण्णाचं कायम वाक्य असायचं। आम्ही त्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा ह्या कडून त्या रस्त्याला गटार खालनं घ्या, घाण दिसू नये, स्वच्छ आणि चांगली गल्ली बी दिसायला पाहिजे आणि माणसंही स्वच्छ राहायला पाहिजेत, या दृष्टीनं हा प्रयत्न केला। आणि आज जेवढ्या यादगारचा असेल किंवा नवीन जैन मंदिरामधला रस्ता असेल, त्याच्या मागच्या 2 गल्ल्या असतील किंवा हा असेल, आणि आता शौकतबाई माहितीसाठी तुम्हाला सांगतो कब्रस्तानचं देखील आतलं संपूर्ण काम आत्ता आम्ही धरलेलं आहे आणि त्याचा फंड बी लागलेला आहे, फक्त काम चालू व्हायचं, काम अपुरं आहे एवढंच। नाहीतर अशा पद्धतीनं ज्या भागातलं आपण आलो आहे आणि ज्या भागातनं आम्ही आलो बी नसलो तर तिथे देखील चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं मानस आम्ही ठेवलेला आहे। आणि त्यामुळं भविष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने तुमच्या मताची किंमत, योग्य किंमत आम्ही जनतेला देऊ असं, आणि पुन्हा या राहिलेल्या 2 वर्षात देखील जे काम करू ते तुमच्या समस्या असतील, मग कौटुंबिक समस्या असतील, सामाजिक समस्या असतील, सार्वजनिक समस्या असतील, त्या सगळ्या आमच्यापर्यंत आल्या तर निश्चित ते सोडवून आपल्याला एक गाव चांगलं स्वच्छ करण्याचं काम आम्ही निश्चित करून ह्या बॉडीच्या माध्यमातून करून घेऊ अशी अपेक्षा करतो। इथं उपस्थित असलेले सर्वच आमच्या पार्टीचे लीडर, महिला सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि तुम्ही सर्वच हे तुम्हाला भूषणावं असं काम करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काँक्रिटीकरण आणि गटरचं उद्घाटन करण्याचा कार्यक्रम जो आयोजित केला आहे
मी खरोखर या कार्यक्रमासाठी उपस्थित असले आमचे सहकारी चाचा, सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सभापती कोरणे मॅडम, सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि गावकरी. खरं म्हणजे कसं आहे, काम करण्याची आमची पद्धत थोडी वेगळी आहे. चाच्याने सांगितलं फंड किती 3-3.5 कोटी आणला. खरोखर मी पहिल्यांदा बघतेचं कौतुक करतो की 1 कोटी फंड अल्पसंख्याकमधनं एका वेळेला मंजूर करणं ही साधी गोष्ट नाही, कारण आपण काय आमदार नाही, खासदार नाही. पण आमदार खासदारांनी जी नारळं फोडल्यात ते कमीत कमी पुरी करावी ही माझी मनोमनी इच्छा आहे. कारण आमच्या गावात एक पद्धत आहे, इलेक्शन आली आहे की एक पिवळी जाहिरात काढायची, 2 फोटो टाकायचे आणि एक 100भर कामं त्यावर लिवायची आणि नारळ फोडत सुटायची. तर आम्ही असं काही केलेलं नाही. जे आणलं आहे तेवढीच नारळ आम्ही फोडत आहे आणि जे फोडत आहे ते काम चांगल्या क्वालिटीचं कसं होईल हे हेरल्याला एक आदर्श दाखवायचा आहे. कारण कसं आहे, जे काम चालू आहे त्यात 1 रुपया कुठं भ्रष्टाचार मिळणार नाही आणि काम कोणत्या पद्धतीनं करायचं आहे. आता ती यादगारमधले रस्ते असतील किंवा गटर्स असतील, चौगली गल्लीचा रस्ता असेल, कोरेगाव गल्लीचा रस्ता असेल, रस्ता कोणत्या पद्धतीनं लोकांना करायचा याचं एक उत्तम उदाहरण करून ठेवलेलं आहे. कारण ह्याच्यापूर्वीची पद्धत कशी, 10 फूट रस्त्यात 3च फूटमध्ये डांबरी करायचं, 7 फूट साईडला सोडायचं, अशी एक पद्धत होती हेरल्यात. आणि ते 7 फुटाचं पैसे कुठं जातात हे काय कोणाला आजपर्यंत समजलं नाही. पण जे काम आम्ही केलं आहे ते भ्रष्टाचार मुक्त आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं करेन. माननीय प्रकाशनांचं असेल, हसन मुश्रीफ साहेबांचं असेल, राजीव बाबांचं असेल, ह्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन, आभार मानतो. कारण का, आम्ही अल्पमतात असूनसुद्धा, विरोधी पक्षात असूनसुद्धा आमच्या एका शब्दाखातर या लोकांनी जी मदत केली आमदारांनी, त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि इथून पुढं असंच सहकार्य राहू दे एरल्यावर, एवढीच विनंती करतो. सत्ताधारी काय करायला ते आम्हाला बघायचं कारण नाही. आपण 11 सदस्य आलो, तो आज 11 नसतील, आपल्याकडे 9 जरी असतील तर 50% मेजॉरिटीत आपण आहे. आणि जे आहेत ते 9 सदस्य, त्यांनी फक्त गावाला आपण 9 सदस्यावर काय करून दाखवतो एवढंच दाखवायचं आहे गावाला. एवढंच मग बोलतो. सर्वांचं परत एक वेळ स्वागत करतो आणि माझी रजा घेतो. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.